प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम आणि ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी ध्वजारोहण करून उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सोलापूर वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत। आणि सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, प्रगतीच्या दिशेने वेगानं पुढे जावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाचा सगळ्यात मोठा वाटा असतो। खास करून खूप मोठा संविधानाचा उत्सव नुकताच शहरामध्ये पार पडला। प्रचंड उत्साहाने शहरातल्या जनतेनं, मतदार बांधवांनी त्यामध्ये भागही घेतला आणि शहराच्या विकासासाठी जी लोकशाही प्रणालीमध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया असते ती पार पडली। शहरानं पुढील 5 वर्षासाठी शहराची सेवा करण्यासाठी 102 लोकप्रतिनिधींना निवडून दिले। त्याही लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून सर्वोत्तम या शहराची सेवा घडावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करतो। तंबाखू मुक्ती शपथ आता आपण काही वेळापूर्वी घेतली, मात्र आता राज्यामध्ये विशेषतः साताऱ्यामध्ये मोठी कारवाई पोलिसांनी केली। जवळपास 6000 कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आले। कशा पद्धतीने आपण बघतो की तंबाखू मुक्तीचा असेल, व्यसन मुक्तीचा असेल, या सगळ्यावर शासन खूप मोठं काम करते। त्याचाच भाग म्हणून आपण बघितलं असेल की अशा मोठ्या मोठ्या कारवाया होत आहेत। खास करून आज साताऱ्यात झालेली कारवाई त्याचं प्रतीक आहे। भविष्यामध्ये या सगळ्यांच्याकडून जे बेकायदेशीर तंबाखू विक्री असेल किंवा ड्रग्जचा विषय असेल त्याच्यावर खूप कडक कारवाई या निमित्तानं करण्याचं धोरण शासनाचं आहे। त्या अनुषंगाने कारवाई होते आणि अशा सगळ्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला पाहिजे। त्यासाठी शासनानं आणि खास करून संबंधित व्यवस्थेनं, पोलीस यंत्रणेनं खूप ताकदीनं काम करावं लागेल। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह अशी टीका जी आहे नाही, मला या संदर्भातली माहिती नाही। मी माहिती घेऊन आपल्याला या संदर्भात बोलेल। जी ड्रग्सची कारवाई झाली त्यानंतर सुषमा अंधांना त्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र वाटले। त्यांना असं वाटतं की मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे आणि शिंदे सेनेचा गुण आहे। यासाठी निवडणुकांच्या पूर्वी, महापौर निवडण्याच्या पूर्वी ही कारवाई केली गेली। आता अंधारांना सगळा अंधार समोर दिसत असल्यामुळे त्या अंधारात काय चाललंय हे समजत नाहीये। आता प्रक्रिया लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। लोक कोणासोबत आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि किमान आता लोकांनी दिलेल्या जन आधाराचा आधार स्वीकार केला पाहिजे। आपण सगळ्यांनी पाहिलं की सातत्यानं निवडणूक झाली पाहिजे, लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्या। त्यानंतर अनेक वेळा व्यक्त केलं की लोकांच्या जनभावनेचा आदर केला जात नाही, लोकांच्या मताचा आदर केला जात नाही। आता लोकांनी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली आणि त्याच्यामध्ये आता लोकांनी निर्णय दिलेला आहे, तेव्हा त्याचा आदर केला पाहिजे। जर सुषमाताई लोकशाही मानत असतील, भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानत असतील तर त्या या सगळ्या घटना स्वीकारतील, निकाल स्वीकारतील आणि आता जी परिस्थिती मुंबई समोर आणि राज्यातल्या सगळ्या शहरांच्या समोर आणि राज्यासमोर आलेली आहे ते सगळे स्वीकारतील। हो, खरं सोलापूर आणि तिरुपती विमानसेवा पुन्हा एकदा सोलापुरात चर्चा सुरू झालेली आहे, काय सांगा? लवकरच सोलापूरची तिरुपतीची विमानसेवा चालू होण्यासंदर्भातले प्रयत्न चालू आहेत आणि त्यामध्ये लवकरच यश येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आम्ही सगळेजण सोलापूरची विमानसेवा चालू होण्यासाठी, तिरुपतीला चालू होण्यासाठी प्रयत्न करतोय। आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत लोकशाही मूल्य जपण्याचे आवाहन केले। तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल करत असलेल्या कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार प्रेम बिराजदार आणि त्यांना सहाय्य करीत आहे कुमार आदर्श सोलीपळे। शालेय जीवनातच शैक्षणिक शिक्षण घेऊन भविष्यामध्ये देश सेवेसाठी, आयुष्य वेचण्यासाठी सज्ज होत असलेले हे सैनिकी साहित्य पथक। यानंतरचं पथक सन्माननीय पालकमंत्री महोदयांना मानवंदना देणार आहे। ते भारतीय पथक सारे जहां से अच्छा हिंदुस्तान का हमारा, हम बुलबुले हैं इसीलिए हिंदुस्तान हमारा अशा देशभक्ती जागवणाऱ्या आणि स्फुरण निर्माण करणाऱ्या स्वरांनी हे देशभक्तीचे वातावरण दुमदुमून टाकणारे हे अशा
विषारी पदार्थ शोधण्याचं देखील काम करतं. या श्वानाचे बेला डॉगचे चापोशी 12 जून 09 गणुरे यानंतरचं पथक बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सोलापूर शहराकडून दैनंदिन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सरकारी आस्थापना, धार्मिक स्थळे, उत्सव, जयंती मिरवणूक, मार्ग, मॉल या ठिकाणी VVIP चालक आहेत ग्रेट बस येणार स्वामी. यानंतरचं वाहन आहे फॉरेन्सिक सायन्स व्हॅन. घडलेल्या ठिकाणी तात्काळ देऊन वैज्ञानिक पद्धतीने पुरावे एकत्रित करण्याचे या वाहनाचे काम आहे. या वाहनावर बेकायदेशीर व नियंत्रणाबाहेरील जमाव पांगवण्याकरता वज्र वाहनामधील इलेक्ट्रिक गॅस सेलचा उपयोग करून जमाव पांगविता येतो. या वाहनावर चालक आहे श्री शिंदे. वज्र महारक्षक वाहनाचा नक्षलग्रस्त भागात व ज्या ठिकाणी भूसुरुंग पेरून ठेवले असतील अशा ठिकाणी वापर करता येतो व या वाहनावर भूसुरुंग अथवा गोळीबाराचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे नक्षलवाद्यावर व अतिरेकी हल्ल्याच्या वेळी या वाहनातील जवान ठोसपणे उत्तर देऊ शकतात. याच्यावर चालक आहेत चापोशी 18-19 तात्यासाहेब जाधव असतील म्हणजे तोफेमधून गर्दीचे व दंगलीच्या ठिकाणी असंख्य लोकांना आटोक्यात आणण्याकरिता पाण्याचा मारा केला जातो. या वाहनावर चालक आहेत चापोशी 18-19 चापोशी 1878 वसंत दायगुडे. यानंतर देवदूत हे सोलापूर महानगरपालिका सोलापूरच्या अग्निशमन दलाचे देवदूत वाहन आहे. हे रेस्क्यू प्लस त्याच्यामध्ये आग विभागाचा तत्काळ सेवा पुरवणारे अनेकांना जीवदान देणारी सेवा देणारे अत्याधुनिक तंत्र समावेश असलेले वाहन आहे. याच्यावर यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत 6,33,354 रुग्णांना मोफत सेवा दिलेली आहे. यानंतरचं वाहन आहे चित्ररथ. 2025 पासून नव्याने सुरू झालेल्या आपदा मित्र व सखींचे पथक आपल्या समोर येत आहे. यंदाच्या आलेल्या भीषण महापुरामध्ये आपदा मित्र आणि सखींनी पूरस्थितीच्या संपूर्ण कालावधीत माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापक समन्वयाने सीना नदीला आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या गावातील लोकांना यांत्रिक बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा बोटी सहाय्याने करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून एकूण 4,885 नागरिक 14,000हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले. तसेच त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सहयोगी संस्था जिल्हा भागातील प्रजनन आरोग्य शिबिराचे श्री राहुल रमेश अत्राम भापोसे परीक्षाधीन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि सहाय्यक परेड कमांडर श्री शरद बारावकर राखीव पोलीस निरीक्षक. यानंतरचं पथक आहे SRPF राज्य राखीव पोलीस बल पथक क्रमांक 10. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र बाराई आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक हिरालाल मावस्कर. 6 मार्च 1948 रोजी SRPFची स्थापना पुरंदर पुणे येथे झाली. SRPFचे राज्यात एकूण 19 गट असून या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक विष्णू बसिने आणि सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ जाधव. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, नक्षली कारवाई रोखणे यासह निवडणुका तसेच सण समारंभाच्या काळात शांत पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक बनसुडे आणि त्यांना सहाय्य करत आहेत पोलीस उपनिरीक्षक नागेश येळे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र एक करणारे, सण समारंभ आणि मिरवणुकीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवून शहराची शांतता टिकवण्यास कार्यरत करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती येळे. प्रेम, त्याग आणि कर्तव्य सगळ्यात माझा नंबर पहिला आहे म्हणून तर नाळेने उदरात सांभाळते. लेकरांनो मी माता, मी महिला आहे असा हा पोलीस आयुक्तालय. या पथकाचे नेतृत्व करीत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अंजना फाळके आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल सोमदे. आजची महिला ही सुशिक्षित आणि कष्टकरी, प्रत्येक क्षेत्रात पुढे, कला, क्रीडा असो वा नोकरी. शांत पथक. या पथकाचे नेतृत्व करीत सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अजय पोपळभट. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षा व संरक्षण पुरवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील आता सन्माननीय पालकमंत्री महोदयांना मानवंदना देणार आहेत. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कंपनी कमांडर श्री अमित चव्हाण आणि त्यांना सही करत आहेत वरिष्ठ पलटण नायक श्री उस्मान पटेल. निष्ठा व सेवा हे या दलाचे ब्रीदवाक्य आहे. QRT. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश बनसोडे आणि सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत क्षीरसागर. शहरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे पथक अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करून घटनास्थळावरील सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करते. परिणामी आजच्या काळातील महिला या आपला नसून सबला आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवित आहेत हे जणू दर्शवणारे हे पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पलटण नायक श्रीमती विशाखा कसबे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पलटण नायक श्रीमती S बिलासकर. त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बल MSF.
या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सुरक्षा रक्षक श्री गुरुनाथ गौडनवरून, सुरक्षा पर्यवेक्षक श्री नरेश तोडकर. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ही महाराष्ट्रातील एक सरकारी सुरक्षा एजन्सी आहे. राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना अधिक चांगले संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा. यानंतर 9th NCC बटालियन मुलांचे व मुलींचे पथक, या पथकाचे नेतृत्व करीत आहे सिनियर अंडर ऑफिसर कुमारी सौंदर्या पुजारी आणि सिनियर अंडर ऑफिसर कुमारी प्रियांका राठोड. एकता आणि अनुशासन हे एनसीसीचे ब्रीदवाक्य आहे. एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्स ची स्थापना झाली. यानंतर NCC 38 बटालियन मुलांचे व मुलींचे पथक, या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सिनियर अंडर ऑफिसर कुमार महेश शिंदे आणि ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी कावेरी जोडमोठे. धैर्य, शिस्त, नेतृत्व, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, त्याचबरोबर युवकांना देशाची निस्वार्थ सेवा करण्याचे गुण विकसित नेतृत्व करीत आहेत कुमार सिद्धार्थ गायकवाड आणि कुमार रेहमान तांबोळी आणि प्रशिक्षक आहेत महिला पोलीस हवालदार 53 मीरा भिसे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्य रुजावीत तसेच त्यांच्या मनात पोलिसांविषयी असणारे MRDC सोलापूर RSPचे पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहे कुमारी साक्षी मांडवर आणि तिला सहाय्य करीत आहे कुमारी सुप्रिया कोळी. प्रशिक्षक आहेत महिला सहाय्यक फौजदार निलोफर शेख. RSP म्हणजे रस्ता सुरक्षा दल. या दलाच्या वतीने माध्यमिक शाळेतील बाल सैनिकांना प्रशिक्षित शिक्षकांकडून